स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे हे नेहमी साधू संतांचा अवमान करीत असतात। त्या विरोधात ठाणे जिल्ह्यातील वारकरी संप्रदाय आक्रमक झाले आहेत। सुषमा अंधारे यांनी मध्यंतरी सुद्धा साधू संतांच्या विरोधात बेताल वक्तव्य केलं होतं। यासाठी वारकरी संप्रदायाने ठाणे बंदची हाक सुद्धा दिली होती। त्यावेळी सुद्धा सुषमा अंधारेंवर कोणत्या प्रकारची कारवाई झाली नव्हती। आता परत या निवडणुकीच्या धामधुमीत सुषमा अंधारे यांनी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे जगद्गुरू व समस्त वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेले संत तुकाराम महाराज यांचा अवमान केलाय। त्या विरोधात ठाणे जिल्हा वारकरी संघटनेने सुषमा अंधारे यांचा निषेध व्यक्त करत सुषमा अंधारे या ज्या पक्षामध्ये असतील त्या पक्षाला मतदान न करण्याचा त्या वारकऱ्यांनी एकमताने निर्णय घेतलाय। यावेळी शेकडोच्या संख्येने वारकरी संप्रदायातील महिला पुरुष उपस्थित होते। महादेवनाथ नरवडे आम्ही सर्व वारकरी संप्रदायाचे ठाण्यातील सर्व वारकरी या ठिकाणी जमलेलो आहे आणि या ठिकाणी याच्याकरता जमलो की ती असणारी सुषमा अंधारे ही जी बाई आहे आमच्या कुलदेवतेची आमच्या असणाऱ्या सर्व काही असणाऱ्या शिवाजी महाराजांचे जे गुरु आहेत तुकाराम महाराज आणि ह्या तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज प्रभू रामचंद्र यांचा वेळोवेळी अपमान करते आणि हा अपमान होऊ नये म्हणून आम्ही एकदा ठाणे बंद केलं होतं, परंतु कोणत्याही पार्टीनं कधीही त्याच्यावरती कसलाही आक्षेप घेतलेला नाही। तरी ह्या बाईला ताबडतोब थांबवावं ही आमची वारकरी संप्रदायाची सर्वांची विनंती आहे। या ठाणे शहराला नाही सगळ्या असणाऱ्या महाराष्ट्राला पूर्ण विनंती आहे की ह्या बाईला कुठंतरी थांबवावं असं बोलतो। बस मतदानाविषयी काय आपली म्हणणं? त्याचप्रमाणे या ठिकाणी ह्या बाई जर थांबली नाही किंवा ह्या बाईनं एवढा अन्याय केलेला आहे, ज्या पार्टीमध्ये ही बाई असेल त्या पार्टीला आम्ही असणारे वारकरी संप्रदायाचे जे लोक आहेत हे कुणीही काही मतदान करणार नाही। प्रीतीताई जयस्वाल पाचारणे आम्ही ठाणेमधले सर्व वारकरी संघटना आहे आणि जेवढे महिला मंडळ आहेत वारकरी तेवढे सर्व महिला मंडळ आहेत तेवढे आम्ही सुषमा अंधारे यांचा निषेध करीत आहोत, कारण ते आमच्या संतांवरती देवाधिकांवरती टीका करतात, त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो। शिवाजी महाराजांसारखे जर छत्रपती आपले असून सुद्धा ते त्या संतांना मानतात आणि हे सामान्य लोक त्यांच्यावरती टीका करतात, हे आम्हाला काही पटत नाही, हे आमच्या संप्रदायामध्ये चालत नाही। त्यामुळे आम्ही त्यांच्यावरती निषेध करतो। त्या कोणत्या पक्षात असन त्या पक्षासाठी आमच्याकडनं कोणतंही मतदान किंवा कोणतंही काही असू द्या त्यासाठी आम्ही त्याकडे जाणार नाही। शहरात कोणतीही नैसर्गिक आपत्ती येणार असेल तर त्याची आगाऊ सूचना नागरिकांना मिळावी यासाठी सक्षम यंत्रणा तयार करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे। एखाद्या आपत्तीचा इशारा मिळाल्यानंतर त्याच्याशी निगडीत यंत्रणांनी कशा प्रकारे वेगाने त्या आपत्तीशी सामना करावा, त्याचे अपेक्षित परिणाम काय आहेत याची एक प्रामाणिक कार्यपद्धती तयार करण्यात ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्याची मदत होईल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले। शहरात अतिवृष्टीच्या काळात तुंबणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीचा धोका नियंत्रणात आणण्यासाठी ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात येत आहे। या आराखड्याची प्राथमिक रूपरेषा ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तयार केली आहे। अतिवृष्टीच्या काळात सकल भागात तुंबणारे पाणी, भरतीचा काळ असताना पावसाच्या पाण्याला खाडीत जाण्यापासून निर्माण होणारा अडथळा, महापालिका क्षेत्रातील पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे, नाल्यातील कचरा आदीमुळे वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान होते। काही प्रसंगात जीवितहानी होण्याची भीती असते। या सर्व स्थितीचा अभ्यास करून ही पूर सदृश स्थिती कशी हाताळायची, त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे याचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे। शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना असे शिवसैनिकांकडून म्हटले जाते। शिवसेना फुटीनंतर येथे शिवसैनिक नेमका कोणाच्या बाजूने कल देणार याकडे राज्याचे लक्ष लागले। आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना व काही तास शिल्लक असताना ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे ठाण्यात आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते, तर आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले।
तसेच कळवा भागात वैशाली दरेकर यांच्यासाठी काढण्यात आलेल्या रोड शो मध्ये सहभाग घेतला होता। काही वेळात ठाणे लोकसभेसाठी युवा सेनेकडून काढण्यात येणाऱ्या बाईक रॅलीमध्येही ते सहभागी होण्याची शक्यता आहे। ठाणे जिल्ह्यातील ठाणे लोकसभेच्या जागेसाठी इंडिया आघाडीकडून खासदार राजन विचारे यांना पुन्हा संधी मिळाली आहे, तर महायुतीकडून माजी महापौर नरेश म्हस्के रिंगणात उतरलेत। तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्या वैशाली दरेकर आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये लढत आहे। ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा वर्चस्व राहिला आहे, परंतु शिवसेनेत फूट पडल्यामुळे येथील राजकीय गणिते बदललीत। महायुती आणि इंडिया महाविकास आघाडीकडून जिल्ह्यात जोरदार प्रचार झालाय। या दोन्ही जागा कोणत्या शिवसेनेकडे राहणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे हा महायुतीचा बालेकिल्ला राहिला आहे। ठाण्यात 14 पैकी 12 वेळा महायुती जिंकली आहे। त्यामुळे आताची निवडणूक ही प्रतिष्ठेची असून ठाणे जिंकून बालेकिल्ला सिद्ध करा, मी गुलाल उधळायला येतो असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। ठाण्यात शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्यांनी हे आवाहन केले। ठाण्याची जागा अधिक मताधिक्याने येणार असल्याच्या आकडेवारीत आहेत, परंतु त्यामुळे गाफील राहू नका। अधिकाधिक मताधिक्य कसे मिळेल यासाठी प्रयत्न करा, मतदारांना बाहेर काढा असेही ते म्हणाले। 20 तारखेला आराम करायचा नाही, आधी स्वतः कुटुंबासह मतदान करायचे, त्यानंतर मतदारांना मतदानासाठी बाहेर काढा। शेवटच्या दिवशी काय होईल सांगता येत नाही। जास्तीत जास्त मतांनी ठाण्याची जागा आली पाहिजे। तसेच महायुतीला मतदान करायचे हे जनतेने ठरवलं आहे। रेकॉर्ड ब्रेक मतांनी ठाणे जिंकायचे असल्याचे ते म्हणाले, परंतु दुसरीकडे नगरसेवकांनी देखील या निवडणुकीत काम करून दाखवले पाहिजे। पुढील काही महिन्यात महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत, त्यामुळे आतापासून त्याची तयारी करा, अन्यथा तुमचे प्रगती पुस्तक कसे असेल हे लक्षात ठेवा। त्या प्रगती पुस्तकावरच तुमचे काय करायचे हे ठरवले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचा देखील खरपूस समाचार घेतला। उद्धव ठाकरे म्हणतात, 48 पैकी 48 जागा जिंकणार, परंतु त्या 48 पैकी 51 जागाही आणू शकतात का, अशी खिल्ली त्यांनी उडवली। तसेच देशाची काय दिशा असेल ते मोदींनी मुंबईत येऊन सांगितलंय। पुढील 10 वर्ष भारत कुठे असणार हे सांगण्यासाठी मोदी मुंबईमध्ये आले होते। महायुती विकासाचे बोलते, परंतु महाविकास आघाडी शिव्यापासून सुरुवात करतात आणि शिव्याच देतात। आमची शिवसेना आणि त्यांची शिवसेना आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले। जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण व ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण सुमारे 66,78,476 मतदारांना येत्या 20 मे रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। मतदानासाठी जिल्ह्यात 3ही लोकसभा मतदारसंघ मिळून एकूण 6,604 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत। यामध्ये 36 मतदान केंद्रे ही सोसायट्यांच्या क्लब हाऊसमध्ये आहेत।
मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील 50% म्हणजे 3,325 मतदान केंद्राचे वेबकास्टिंग होऊन ते भारतीय निवडणूक आयोगाच्या केंद्रातील हालचाली पाहता येणार आहेत। जिल्ह्यातील 3,325 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा देण्यात येणार आहे। यामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघातील 1,107 मतदान केंद्रे असून कल्याण लोकसभा मतदारसंघातील 991 आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील 1,227 मतदान केंद्राचे वेबकास्टिंग होणार आहे। मुरबाड विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 511 मतदान केंद्रे आहेत, तर सर्वात कमी मतदान केंद्रे ही उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात 251 मतदान केंद्रे आहेत। यामध्ये जिल्ह्यात एकूण 18 मतदान केंद्रे ही महिलांद्वारे चालवण्यात येणार आहेत, तसेच 18 मतदान केंद्रे ही दिव्यांग आणि 18 मतदान केंद्रे ही युवकांद्वारे चालवण्यात येणार आहेत। ठळक घडामोडी तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।